एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. मे 2023 मधला ऑलरेडी आपण एक टॉपिक सुरू केलेला होता, तो म्हणजे राजकीय. या पहिल्या सेक्शनमध्ये आपण नवीन संसद भवनाचं उद्घाटन असेल, मन की बात कार्यक्रम असेल, सेंगोल असेल, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका असतील, हे सगळं डिटेलमध्ये बघितलं. आणखीन भरपूर काही काही डिटेल आपल्याला बघायचं आहे, त्यासाठी आपल्याला लेक्चर 2 सुरू करावं लागेल. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज फार महत्त्वाची आहे. तुमच्या पॉलिटीच्या पुस्तकात त्या ठिकाणी दिल्ली केंद्रशासित प्रदेश नावाचा एक टॉपिक असेल. दिल्ली नावाचा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काही स्पेशल प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भानं एक न्यूज त्या ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला काही महत्त्वाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, सो प्रशासकीय अधिकार दिल्ली सरकारलाच असतील असा सुप्रीम कोर्टानं एक मध्यंतरी निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रशासकीय अधिकार म्हणजे काय? दिल्लीमध्ये असणारे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार नक्की कुणाला असावेत या संदर्भाचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी सुरू होता आणि याला निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. तो म्हणजे जे काही प्रशासकीय अधिकार असतील ते दिल्ली सरकारलाच असतील असा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. विथ तारीख त्या ठिकाणी माहीत असू द्या. मध्यंतरी आयोगाने एका निकालाची तारीख दिली होती आणि त्या तारखेला सुप्रीम कोर्टाने कुठला निर्णय दिला असा आयोगाने प्रश्न विचारला होता. ओके, सो सर्वोच्च न्यायालयानं 11 मे 2023 रोजी असा निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे आणि यासाठी जे काही घटनापीठ होतं त्या घटनापीठाचे अध्यक्ष होते तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. ही तारीख थोडी महत्त्वाची आहे बघा, कारण याच तारखेला महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही सत्ता संघर्ष सुरू होता त्या निकालाची तारीख पण एकच आहे. सो एकाच दिवशी 2 महत्त्वाचे निकाल त्या ठिकाणी दिलेले आहेत. महाराष्ट्र सेक्शनमध्ये मी ऑलरेडी 11 मेला जो एक रिझल्ट डिक्लेअर केला होता त्याच्याबद्दल डिटेल्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, येस, पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे बघा. केंद्रीय गृह मंत्रालयानं याच्यापूर्वी एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेनुसार दिल्लीमधील प्रशासनाचे अधिकार हे स्वतःकडे घेतले होते 2015ला. म्हणजे दिल्लीमध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी काम करतात त्यांच्या नियुक्त्यांचे अधिकार हे स्वतः गृह मंत्रालयानं स्वतःकडे त्या ठिकाणी घेतले होते आणि याच निर्णयाच्या विरोधात दिल्लीतील जे काय आप सरकार आहे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान त्या ठिकाणी दिले होतं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण त्या ठिकाणी गेलं आणि सुप्रीम कोर्टाने फायनली हा एक महत्त्वाचा निर्णय दिला. तो म्हणजे दिल्लीतील प्रशासकीय अधिकार हे लोकनियुक्त दिल्ली सरकारलाच आहेत असा त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. काय न्यायालयानं आदेश दिला बघा हे निर्णय देताना? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये पॉलिटीचा संदर्भ पण त्या ठिकाणी आहे. दिल्लीतील सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन या गोष्टी वगळता इतर सर्व प्रशासकीय सेवांवर दिल्ली सरकारचेच नियंत्रण असेल. याचा अर्थ केवळ या 3 बाबीबद्दल भारतातल्या त्या ठिकाणी एवढ्या 3 बाबतीबद्दलच फक्त त्या ठिकाणी दिल्लीच्या सरकारला या ठिकाणी अधिकार नसतील. अदरवाईज बाकीचे सर्व अधिकार दिल्ली सरकारला त्या ठिकाणी असतील. थोडक्यात दिल्ली सरकार या बाबतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकणार नाही, सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन वगळता. दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार हे दिल्ली सरकारकडेच कायम असतील. सेवा प्रदान करण्याचे वैधानिक आणि कार्यकारी अधिकार हे दिल्ली सरकारला असतील. म्हणजे कोणत्या पदावर कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची आहे हे सर्व अधिकार दिल्ली सरकारला असतील. राज्यघटनेने आखून दिलेल्या चौकटीतच केंद्र सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करावा. नायब राज्यपाल जो केंद्र शासनाचा हस्तक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो त्यांनी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं. दिल्लीमध्ये जे काय आपचं सरकार आहे त्या आप सरकारच्या सल्ल्यानंच नायब राज्यपालांनी काम करावं असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सो बेसिकली या सगळ्या निकालाचा अर्थ एकच, दिल्लीमध्ये प्रशासकीय अधिकार हे फायनली आता दिल्ली सरकारकडेच आलेले आहेत. सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन वगळता इतर सर्व अधिकार हे दिल्ली सरकारचे असतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दिल्लीच्या बाबतीत विशेष तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये 69वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1991 मध्ये आणि त्याच्यानुसार कलम 239 AA आणि 239 AB अशी कलम टाकण्यात आली आणि दिल्लीचं नामकरण हे दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र
किंवा नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. सो हे थोडं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. विथ रेफरन्स टू GS प्रश्न त्या ठिकाणी आहे, म्हणून हे थोडं आपल्यासाठी महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर दिल्लीसाठी सुप्रीम कोर्टानं मध्यस्थी करून त्या ठिकाणी जेव्हा प्रशासकीय अधिकार दिल्लीकडेच असतील किंवा दिल्ली सरकारकडेच असतील असा जेव्हा निकाल दिला, तेव्हा दिल्लीसाठी सेपरेट केंद्र सरकारने एक अध्यादेश काढला. बघा, हे एक महत्त्वाचं आहे. ओके, सो दिल्लीसाठी वेगळा अध्यादेश, दिल्लीतील प्रशासकीय नियंत्रण हे दिल्ली सरकारकडेच असल्याबाबत सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी निर्णय दिला आणि या अध्यादेशानुसार त्या ठिकाणी एक प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळं महत्त्वाचं आहे, दिल्लीसाठी अध्यादेश काढून केंद्र सरकारनं कोणतं प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापन केलंय, तर ते प्राधिकरण आहे राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण. लक्षात ठेवा, या प्राधिकरणाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. 20 मे 2023 रोजी राष्ट्रपतींनी या अध्यादेशावर सही केली आणि सगळ्यांना माहीत आहे, जो काही अध्यादेश असतो त्याला पुढील 6 महिन्यामध्ये संसदेची मंजुरी मिळणं आवश्यक असतं. जर त्याला संसदेची मंजुरी मिळाली नाही तर तो अध्यादेश काही कामाचा राहत नाही. सो आता तरी सध्याला संसदेच्या त्या ठिकाणी अध्यादेश त्या ठिकाणी सही केलेली आहे, भविष्यात याला मंजुरी मिळेल. त्यामुळे प्रश्न आयोग विचारताना इथंच विचारला जाऊ शकतो की दिल्लीसाठी केंद्र सरकारनं अध्यादेश काढून खालीपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना करण्याची तरतूद केलेली आहे? राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण. याचा अर्थ आता भविष्यामध्ये जर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करायच्या असतील तर ह्या प्राधिकरणाकडे त्याची जबाबदारी असणार आहे. काय आहे हे राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण? ह्याचा जो काय अध्यक्ष असेल तो दिल्लीचे मुख्यमंत्री असतील आणि सदस्य सचिव कोण असतील? बघा, दिल्लीचे मुख्य सचिव आणि प्रधान गृह सचिव असे 2 लोक सदस्य सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करतील. आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की दिल्लीसाठी जे काही राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण अधिसूचित करण्यात आलेलं आहे त्याचा अध्यक्ष कोण असतो? तर त्याचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री असतात. कदाचित गृहमंत्री, पंतप्रधान, संरक्षण मंत्री वगैरे असे ऑप्शन दिले जातील, पण लक्षात ठेवा दिल्लीचा मुख्यमंत्री याचा प्राधिकरणाचा अध्यक्ष असेल. याचे निर्णय जे आहेत ते बहुमताने घेतले जातील, म्हणजे 2 आणि 1 मतांना त्या ठिकाणी निर्णय होईल, कारण टोटल 3 सदस्य त्या ठिकाणी आहेत. ओके, मतभेद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय, इथं महत्त्वाची गोष्ट आहे, जर या 3 सदस्यांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडणुकीबाबत काही वाद निर्माण झाल्यास अंतिम निर्णय हे नायब राज्यपाल त्या ठिकाणी घेतील. प्राधिकरणाच्या सर्व शिफारशी सदस्य सचिवांद्वारे प्रमाणित केल्या जाणार आहेत. हे जे काही रिकमेंडेशन आहे त्या रिकमेंडेशन त्या ठिकाणी सदस्य सचिवांमार्फत त्या ठिकाणी दिल्या जातील. दिल्लीतील प्रशासकीय सेवांबाबतची नायब राज्यपालांची अधिकार कक्षा वाढवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे अधिकार त्या ठिकाणी समाविष्ट आहेत. याचा अर्थ काय? हे ऑब्विसली सदस्य सचिव जे आहेत ते केंद्र सरकारच्या मर्जीचे त्या ठिकाणी असणार आहेत आणि जर या तिघांमध्ये वाद निर्माण झाला, जर बहुमत त्या ठिकाणी होत नसेल तर बऱ्याच वेळेला काय केलं जाईल, हा अंतिम निर्णय कोणाकडे जाईल? नायब राज्यपालांकडे जाईल आणि नायब राज्यपाल ऑब्विसली केंद्र सरकारचा हस्तक त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणखीन जास्त पावर नायब राज्यपालांकडे येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. सो टेक्निकली गोष्टी विचारण्यापेक्षा आयोग थोडा साधा सिंपल प्रश्न विचारतं की हा दिल्लीसाठी जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशानुसार कोणतं प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला प्रामुख्याने चांगलं त्या ठिकाणी माहीत हवं. ओके, चलो. जर तुम्हाला बघत असलेल्या व्हिडिओच्या PDF स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर आमचं मिथून भोसले स्वयं नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या महिन्याच्या PDF ज्या आहेत त्या नाममात्र म्हणजे 21 रुपये शुल्कामध्ये उपलब्ध करून घेऊ शकता. ओके, ADR नावाची संस्था आहे, त्या संस्थेचं फुल फॉर्म आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या, राजकीय पक्षांकडून केली जाणारी कामं त्याच्याबद्दल बराच रिसर्च करून त्या ठिकाणी ही संस्था अहवाल तयार करत असते आणि अशाच प्रकारे त्या ठिकाणी एक महत्त्वाचा अहवाल त्या ठिकाणी तयार केलेला आहे. 2 अहवाल आहेत, त्यातला पहिला अहवाल त्या ठिकाणी बघणार आहोत ज्याच्यामध्ये जी काही 28 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातली मंत्रिमंडळ आहेत त्या मंत्रिमंडळाचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्याच्यामध्ये गुन्हेगारी मंत्रिमंडळ कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे, किती विधानसभा सदस्य हे त्या ठिकाणी किती शिकलेले आहेत त्याची आकडेवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सो 28 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्रिमंडळ, लक्षात ठेवा भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि 2 केंद्रशासित प्रदेश असे आहेत जिथं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ आहे. एक दिल्ली आणि दुसरं आहे पॉंडिचेरी. ओके, मंत्र्यावर दाखल असलेल्या
गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत आघाडीवर असणारी राज्य. जर या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या मंत्र्यांचा जर विचार केला तर कोणत्या मंत्रिमंडळामध्ये त्या संख्येच्या प्रमाणात सर्वाधिक त्या ठिकाणी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, तर या बाबतीत आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्याचं जे काही मंत्रिमंडळ आहे 20 जणांचं, त्याच्यामधल्या 65% मंत्र्यांवर गंभीर गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत. 2 नंबरला आहे झारखंड, 3 नंबरला आहे तेलंगणा, 4 नंबरला बिहार आणि 5 नंबरला तामिळनाडू. ह्यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे. आयोग असा प्रश्न विचारू शकतो की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संस्थेच्या अहवालानुसार मंत्र्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत 1 नंबरचं राज्य कुठलं आहे, तर ते आहे महाराष्ट्र. 65% जे काही मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे गुन्हे दाखल त्या ठिकाणी आहेत. वयोगटानुसार मंत्र्यांची संख्या 41 ते 50, 51 ते 60 आणि 61 ते 70 या वयोगटातील मंत्री. कुठल्या कुठल्या वयोगटात किती मंत्री आहेत, तर 51 ते 60 वयोगटामध्ये तुम्हाला सर्वात जास्त मंत्री भेटतील आणि ह्याचं प्रमाण आहे 36%. ओके, सो हे माहिती असू द्या. 51 ते 60% वयोगट वर्षामध्ये 200 मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि याचं प्रमाण 36 आहे. कमी प्रमाण ऑब्व्हियसली 41 ते 50 वयोगटांमध्ये आहे. 139 मंत्री या 41 ते 50 वर्ष वयोगटात आहेत आणि यांचं प्रमाण आहे केवळ 25%. ओके, नंतर महाराष्ट्रात सह देशातील 11 राज्यातील 100% मंत्री कोट्याधीश आहेत. म्हणजे 100च्या 100 11 राज्यातील सर्व मंत्र्यांकडे त्या ठिकाणी 1 कोटीहून अधिक संपत्ती त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सर्व मंत्री म्हणजे 20 मंत्री त्या ठिकाणी कोट्याधीश आहेत. सरासरी संपत्ती ही 47.45 कोटी आहे. मंत्र्यांच्या संपत्ती संदर्भात प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे कोणत्या राज्यातल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही जास्त आहे, तर कर्नाटकमधल्या मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही 73.09 कोटी इतकी त्या आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही मंत्री आहेत त्या 2 मंत्र्यांचा सर्वाधिक संपत्ती असलेल्या 10 मंत्र्यांच्या यादीत समावेश आहेत. एक मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत, त्यांची संपत्ती 441 कोटी आहे. 2 नंबरला तानाजी सावंत आहेत 206 कोटी. म्हणजे सर्वाधिक संपत्ती असलेले जे काही 10 मंत्री आहेत, फक्त राज्यांच्या विधानसभेबद्दल बोलतोय, त्यातले 2 मंत्री जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत. एक आहेत मंगलप्रभात लोढा आणि दुसरे आहेत तानाजी सावंत. माहिती असू द्या. ओके, येस, एक व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला फक्त माहीत असू द्या. नंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संस्थेचा असाच एक अहवाल आहे. त्या अहवालानुसार प्रादेशिक पक्षांना जे मिळालेलं अज्ञात उत्पन्न आहे त्या अज्ञात उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे असा हा अहवाल सांगतो. सो बेसिकली हे अज्ञात उत्पन्न म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था राजकीय पक्षांना काही देणग्या देत असते आणि ह्या देणग्या बॉन्डच्या स्वरूपात किंवा कॅशच्या स्वरूपात त्या ठिकाणी असतात. जर एखाद्या व्यक्तीनं 20,000 रुपयांपेक्षा कमी देणगी जर दिली तर त्या ठिकाणी या उत्पन्नाचा स्रोत सांगण्याचं बंधन कोणत्याही प्रकारे प्रादेशिक किंवा राजकीय पक्षाकडे नसतं. समजा ए नावाचा व्यक्ती आहे, ए व्यक्तीनं ABC या पक्षाला, किंवा आपण धरून चालू उदाहरण घ्या. ओके, ए नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांना बीजेपी हा राष्ट्रीय पक्ष म्हणता येणार नाही आपल्याला, प्रादेशिक पक्ष DMK आपण म्हणूया. DMK नावाचा काय द्रमुक पक्ष आहे, त्या द्रमुक पक्षाला त्या ठिकाणी 15,000 रुपयांची त्या ठिकाणी देणगी दिलेली आहे. DMK जेव्हा वार्षिक लेखा अहवाल अकाउंट रिलीज करेल किंवा सांगेल की बाबा आम्हाला कोणाकडून आम्हाला किती पैसे आलेले आहेत, तेव्हा तो 15,000 रुपयाची नोंद करेल. परंतु 15,000 रुपये ए या माणसानं दिले आहेत हे तो सांगणार नाही. ओके, पण लक्षात ठेवा बी हा माणूस आहे, बी या माणसानं DMK पक्षाला त्या ठिकाणी 30,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. परंतु जेव्हा वार्षिक लेखा अहवाल त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सादर केला जाईल तेव्हा हे 30,000 रुपये बी या व्यक्तीनं किंवा संस्थेनं दिले होते असं मात्र सांगावं लागेल. याचा अर्थ एखाद्या राजकीय पक्षाला 20,000 रुपयापेक्षा कमी रुपयांची देणगी मिळते तेव्हा त्या रुपयांचा स्रोत सांगणं हे कोणत्याही राजकीय पक्षांवर बंधनकारक नसतं. सो हे जे काही 20,000 रुपयांच्या आतलं देणगी आहे त्याला अज्ञात उत्पन्न त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि प्रादेशिक पक्षांच्या अज्ञात उत्पन्नामध्ये वाढ झाल्याची तरतूद गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेचा अहवाल आहे.
ॲनालिसिस ऑफ सोर्सेस ऑफ फंडिंग ऑफ द रिजनल पार्टीज ऑफ इंडिया. प्रादेशिक पक्षांना जो काही फंडिंग होत असतं त्या फंडिंगच्या सोर्सेसचं ॲनालिसिस या अहवालामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानुसार या प्रादेशिक पक्षांना मिळालेलं आयात उत्पन्न वाढले असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 2021-22 या वर्षामध्ये प्रादेशिक पक्षांना अज्ञात स्रोताकडून जवळजवळ 887.55 कोटी इतकं अज्ञात स्रोतांकडून पैसे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. एकूण उत्पन्न जे मिळालेलं आहे म्हणजे ज्ञात आणि अज्ञात स्रोतांचं जे काही उत्पन्न आहे त्याच्यामध्ये या निधीचं प्रमाण 76% आहे. म्हणजे 76% निधी हा प्रादेशिक पक्षांना जो काही मिळालेला आहे त्यातला 76% निधी हा अज्ञात स्रोतांकडून आहे. निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेली रक्कम आहे 827.76 कोटी. ओके, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढेच लक्षात ठेवा, अज्ञात स्रोतांकडून जो काही निधी मिळालेला आहे त्यातल्या वाटा त्या ठिकाणी आहे 76%. ओके येस. नंतर अज्ञात उत्पन्न म्हणजे काय, तर एखाद्या दात्याने म्हणजे डोनरने राजकीय पक्षास दिलेली 20,000 रुपयांपेक्षा कमी देणगी, राजकीय पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या देणग्यांचा वार्षिक लेखापरीक्षण अहवालामध्ये उल्लेख करणं बंधनकारक त्या ठिकाणी असतं. मात्र ह्या निधीचे स्रोत जाहीर करण्याची मुभा त्या ठिकाणी असते. म्हणजे प्रत्येक प्रादेशिक किंवा राजकीय पक्ष 20,000 रुपयांच्या ज्या काही कमी देणग्या आलेल्या आहेत त्या देणगीमध्ये देणगीचा उल्लेख अहवालामध्ये करणं बंधनकारक आहे. परंतु या निधीचा स्रोत म्हणजे मागाशी मी तुम्हाला सांगितलं ए न दिलेले आहेत, बी न दिलेले आहेत हे सांगण्याचं कंपल्शन त्या ठिकाणी नसतं. त्यांना सांगावं लागतं की हे आम्हाला 15,000 रुपये अज्ञात स्रोतांकडून आलेले आहेत, परंतु ह्या अज्ञात स्रोताचं नाव काय आहे हे मात्र ते सांगू शकत त्या ठिकाणी नाही. ओके येस. नंतर येणारा जो काय प्रजासत्ताक दिवस आहे तो म्हणजे 26 जानेवारी 2024 यावर्षी त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय आणि या दिवशी काहीतरी वेगळं व्हावं म्हणून कर्तव्य पथावर जे काही पथसंचलन होतं त्यासाठी नारी शक्तीचं दर्शन होण्याची शक्यता आहे. म्हणजे कर्तव्य पथावर जे काही पथसंचलन होणार आहे त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व महिला सहभागी होतील असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. लक्षात ठेवा, अजून काही केंद्र सरकारने याच्याबद्दल कन्फर्मेशन केलं नाही, परंतु भविष्यात म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी कर्तव्य पथावर जे काही पथसंचलन होईल त्या पथसंचलनामध्ये फक्त महिलांचा समावेश होऊ शकतो का, हा केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेला मुद्दा त्या ठिकाणी आहे. कारण देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन त्या ठिकाणी आपण 2024 मध्ये साजरा करतोय. येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी 2024ला त्या ठिकाणी कर्तव्य पथावर केवळ महिला सैनिकांचे संचलन होण्याची शक्यता आहे. यंदाचा म्हणजे 26 जानेवारी 2023चा जो काही प्रजासत्ताक दिन झाला त्याच्या संचलनाची मध्यवर्ती संकल्पना ही नारी शक्ती होती. 2023 मध्ये बऱ्याच राज्यांनी त्या ठिकाणी चित्ररथ सादर केले. त्या चित्ररथामध्ये बऱ्याच राज्यांची संकल्पना ही नारी शक्ती होती, इन्क्लुडिंग महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि त्रिपुरा या राज्यांनी नारी शक्ती या थीमच्या आधारावर चित्ररथ त्या ठिकाणी प्रदर्शित केले. आपल्या राज्यामध्ये जी काही 3.5 शक्तिपीठ आहेत त्या 3.5 शक्तिपीठांचं प्रदर्शन या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, जे इनडायरेक्टली नारी शक्तीला प्रमोट करणारं त्या ठिकाणी आहे. नौदलाचा यावर्षीचा जो काही त्या ठिकाणी चित्ररथ होता तो देखील नारी शक्ती संकल्पनेवर होता. सो 2023 मध्ये मात्र बऱ्याच वेळेला आपण म्हटलं की नारी शक्तीवर आधारित काही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या होत्या. मात्र 2024 मध्ये जो काही आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे त्याच्यामध्ये महिलांचंच जे काही पथक आहे ते सहभागी होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. ओके येस. नंतर एक फार इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही ह्याच्याबद्दल बरंच वाचलं त्या ठिकाणी असणार आहे. ईशान्य भारतातील मणिपूर नावाचं राज्य आहे, त्या मणिपूर राज्यामध्ये बऱ्याच दंगली त्या ठिकाणी झाल्या. दंगलींचं प्रमाण एवढं होतं की मणिपूरच्या पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी शूट ॲट साईट दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश देखील त्या ठिकाणी दिले होते. सो बेसिकली हे मणिपूर जे राज्य आहे त्या मणिपूर राज्यामध्ये असं काय झालं की जेणेकरून त्या ठिकाणी हा वाद त्या ठिकाणी निर्माण झाला. सो आपण हेडिंगच असं दिले आहे की का पेटले आहे मणिपूर. सो मणिपूरमध्ये काय कारण आहे की जेणेकरून अशा प्रकारे मोठ्या दंगली झाल्या, तर साधं बेसिक कारण आहे. एक जमात आहे तिचं नाव आहे मतई आणि ही मतई जमात काय म्हणते की त्यांना शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये समाविष्ट करून घ्या.
परंतु काही इतर जाती आहेत त्यांचं म्हणणं आहे की मतई समाजाचं रिप्रेझेंटेशन सध्याला सरकारी नोकऱ्या आणि त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आहे, सो त्यांना आरक्षणाची गरज नाही असं काही त्या ठिकाणी जमातींचा विरोध आहे. परंतु मणिपूरमधलं उच्च न्यायालय आहे, त्या उच्च न्यायालयानं ही जी काही मतई समाजाची ST समाजामध्ये समावेश करून घेण्याची मागणी आहे त्याच्याबाबत राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही केंद्र सरकारला अशा प्रकारची विचारणा करा. आणि यासाठी त्या ठिकाणी जेव्हा मागणी सुरू झाली तेव्हा मतई समाज आणि तिथले दुसरे इतर आदिवासी जमात ह्यांच्यामध्ये फार मोठी भांडणं झाली आणि त्याच्यामुळेच हा वाद त्या ठिकाणी वाढला आणि दंगलीमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालं. सो बेसिकली हे सुरू कुठून झालं? मतई नावाचा एक तिथला समाज आहे, तो म्हणतो की त्यांना शेड्यूल ट्राईब्समध्ये समाविष्ट करून घ्या आणि तिथल्या इतर जातींचा याच गोष्टीला त्या ठिकाणी विरोध आहे आणि याच्यातूनच त्या ठिकाणी हा वाद निर्माण झालाय. सो सगळं आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. सो मणिपूर का पेटले आहे त्याचं कारण बेसिकली एका ओळीमध्ये सांगायचं असेल तर मणिपूरमधील बहुसंख्याक मतई आणि अल्पसंख्याक कुकी आणि नागा या समाजांमधील संघर्ष. सो बेसिकली एका बाजूला मतई नावाचा त्या ठिकाणी बहुसंख्य समाज आहे आणि एका बाजूला त्या ठिकाणी आहे नागा आणि कुकी जो अल्पसंख्याक त्या ठिकाणी आहे. सो मतई आणि व्हर्सेस नागा आणि कुकी या दोन समाजांमध्ये त्या ठिकाणी संघर्ष त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळं आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की मतई नावाची जी काही आदिवासी समाज आहे तो खालीपैकी कोणत्या राज्यात आढळतो? तो कोणत्या राज्यात आढळतो? तर तो मणिपूर या राज्यामध्ये त्या ठिकाणी आढळतो. प्रमाण एवढंच जास्त आहे की दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पार्श्वभूमी आपण थोडी समजून घेऊयात. मतई समाजाची मागणी काय आहे? तर त्यांना अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे शेड्यूल ट्राईब्समध्ये समाविष्ट करून घेतलं जावं. या मागणीला राज्यातील कुकी आणि नागा यांच्यासह 34 जमातींचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कुकी आणि नागावाल्यांचं की ऑलरेडी हा जो काही मतई नावाचा समाज आहे तो बहुसंख्याक आहे, जर त्यांना शेड्यूल ट्राईब्समध्ये समाविष्ट करून घेतलं तर त्यांच्या जे काही रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनवर प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतात, म्हणून त्या जमातींचा विरोध त्या ठिकाणी आहे. परंतु मागणीसाठी मतई समाजानं मणिपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि या याचिकाची दखल घेत मणिपूर उच्च न्यायालयानं आदेश दिला की राज्य सरकारनं मतई समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी. सो इथंच हा मुद्दा त्या ठिकाणी भेटला. मणिपूर उच्च न्यायालय म्हणते की आता आम्हाला मतई समाजानं असं स्पष्टपणे याचिका दाखल केलेली आहे की त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हायचं आहे. राज्य सरकारची वैयक्तिक जबाबदारी आहे की त्यांनी केंद्र सरकारकडं मतई समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा अशी त्या ठिकाणी शिफारस करा. आणि याच निर्णयाच्या विरोधात ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर या संघटनेनं त्या ठिकाणी काय केला होता? एक मोर्चा काढला होता, ज्या मोर्चाचं म्हणणं होतं की उच्च न्यायालयाचा जो काय निर्णय आहे त्याच्या विरोधात आहे. अशा प्रकारे मतई समाजाला शेड्यूल ट्राईब्समध्ये समाविष्ट करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे आणि याच मोर्चाच्या विरोधात मतई समाजातल्या काही लोकांनी दगडफेक केली, तिथून परत उलटी दगडफेक झाली आणि त्याच्यामध्येच हा सगळा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला होता. सो बेसिकली एका समाजाची मागणी शेड्यूल ट्राईब्समध्ये करण्यासाठी आहे आणि त्याच वेळेला दुसरा समाज जो आहे तो म्हणतो की अशा प्रकारे समावेश त्यांचा केला जाऊ नये, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सुरू आहे. मतई यांचं लोकसंख्येतील प्रमाण आहे 53%. यांचा रहिवास जो आहे तो राज्याच्या केवळ 10% भूभागांवर आहे आणि मैदानी प्रदेशावर त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. सो माहिती असू द्या, हे पण त्या ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये आलतं. सो मतई यांचा त्या ठिकाणी लोकसंख्येतील प्रमाण 53% आहे, परंतु हा यांचा रहिवास आहे तो फक्त 10% आहे आणि मैदानी प्रदेशामध्ये हे त्या ठिकाणी राहतात. सो महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे, हे तुम्हाला आकडेवारी विचारली तर माहिती असू द्या. मणिपूर भारतामध्ये विलीन झाले 1949ला, तेव्हा त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. 1972मध्ये त्याला कंप्लीट स्टेटचा राज्य त्या ठिकाणी दिलेला दर्जा त्या ठिकाणी दिलेला होता. ओके, येस. आमचं मिथुन भोसले स्वयं नावाचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला आवर्ज विसरू नका. प्लस त्या ठिकाणी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. ओके, येस. नंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये छोटेसे फेरबदल त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजेच एका मंत्र्याचं जे काही
मंत्रिपद आहे ते काढून घेतले आणि दुसऱ्या मंत्र्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो कुठले मंत्री आहेत त्यांना त्यांचं मंत्रिपद कुठलं काढून घेतलं आणि त्यांना कुठलं दिलंय? सो किरेन रिजिजू नावाची मंत्री आहेत, त्यांनी त्यांचं जे आहे केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रिपद हे त्यांच्याकडून काढून घेतले. सो किरण रिजिजूकडून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री नावाचं कॅबिनेट मंत्रिपद काढून घेतलंय आणि त्याच्याऐवजी या किरेन रिजिजू यांना केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो अर्थ सायन्स मिनिस्ट्री त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रीसाठी कॅबिनेट न ठेवता आता त्यांच्याकडं नवीन राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार देण्यात आलेला आहे. सो महत्त्वाची गोष्ट आहे, किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा आणि न्यायमंत्रीपद काढलं आणि किरेन रिजिजू यांना केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय दिलं. मग आता हे पद व्हॅकंट झालं, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाला कुठलाच मंत्री राहिला नाही. मग या पदावर कोणाची नियुक्ती केली बघा, तर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाचे नवे राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार म्हणून अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे. हे लोकसत्ताला आणि महाराष्ट्र टाइम्सला पहिल्याच पानावर होतं. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण आहेत? अर्जुन राम मेघवाल, ज्यांच्याकडे सध्याला ऑलरेडी संसदीय कामकाज संस्कृती मंत्रालय त्या ठिकाणी आहे. सो असा उलटा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की किरेन रिजिजू यांना कुठलं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे? सो केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके, सो इथं आहेत अर्जुन राम मेघवाल आणि इकडं आहेत किरेन रिजिजू. यांच्याकडचा पदभार यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि यांना नवीन एक पद त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके, आता आपण बघणार आहोत महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी. ओके, तेलंगणा राज्यानं आपल्या राज्यासाठी एक नवीन सचिवालय त्या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि या सचिवालयाचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सचिवालय असं करण्यात आलेलं आहे, ज्याचं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 30 एप्रिल 2023 रोजी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आयोग असा प्रश्न विचारू शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सचिवालय खालीपैकी कोणत्या राज्याच्या सचिवालयाचं नाव आहे? तेलंगणा. ओके, येस. नंतर नागालँडमधील अवंगखू हे भारत आणि म्यानमार सीमेवरील जे काही पहिलं गाव आहे त्या पहिल्या गावाला भेट देणारे पहिले केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी आहेत एल मुरुगन. ओके, माहिती असू द्या, एल मुरुगन हे केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. त्यांनी अवंगखू नावाचं जे काही भारतातलं पहिलं गाव आहे नागालँडमध्ये भारत म्यानमार सीमेवरती, त्याला त्या ठिकाणी भेट दिलेला आहे. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की भारत म्यानमार सीमेवरील पहिल्या गावाचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे अवंगखू, किंवा थोडक्यात आपण म्हणू की इकडं त्या ठिकाणी म्यानमार आहे, इकडं भारत आहे, याच्या दरम्यान जे काय पहिलं गाव लागतं भारताच्या सीमेमधलं ते आहे अवंगखू. ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते नागालँडमध्ये त्या ठिकाणी आहे. सो कीवर्ड्स हेच आहेत, नागालँड, अवंगखू आणि भारत म्यानमार सीमा, हे चांगलं लक्षात ठेवा. नंतर गुवाहाटी उच्च न्यायालयानं महिला सुरक्षेसाठी, लक्षात ठेवा, गुवाहाटी महिला सुरक्षेसाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे भरोसा, किंवा आपण त्याला भरोसा देखील म्हणतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे थोडक्यात एखाद्या महिलेला जर असुरक्षितता वाटली तर त्यांनी हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावर काहीतरी सिग्नल पाठवायचं आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा दिली जाईल. सो ह्यातले 3 कीवर्ड्स महत्त्वाचे आहेत, गुवाहाटी, दुसरा आहे महिला सुरक्षा, तिसरा आहे भरोसा, आणि याचं उद्घाटन लयतलं विचारलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ओके, मध्यंतरी एक पिक्चर फार त्या ठिकाणी गाजलेला होता, त्याचं नाव होतं द केरला स्टोरी. द केरला स्टोरी जो सुदीप्तो सेन या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे आणि या चित्रपटावर काही भाष्य करणारा, वेगळा भाष्य करणारा चित्रपट आहे, त्याच्यामुळं याच्यावर बंदी घाला अशी मागणी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूने त्या ठिकाणी केलेली होती. सो पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये केरला स्टोरी नावाचा पिक्चर जो आहे त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु त्याच वेळेला द केरला स्टोरी नावाचा वादग्रस्त चित्रपट करमुक्त म्हणजेच टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यांनी. ओके, नंतर आहे बघा रामलँड नावाचं एक त्या ठिकाणी थीम पार्क उभारण्यात येणार आहे. कुठं उभारण्यात येणार आहे? तर ते अयोध्यामध्ये उभारण्यात येणार आहे. सो या थीम पार्कमध्ये काय असणार आहे तर प्रभू रामाची कथा त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे आणि हे डिझनीलँडवर आधारित त्या ठिकाणी असणार आहे. सो रामलँड कुठं आहे तर अयोध्यामध्ये आहे. तर काय आहे? प्रभू रामाची कथा सांगणारं हे एक थीम पार्क त्या ठिकाणी असणार आहे. नंतर आहे सौराष्ट्र तामिळ संगम कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये
सौराष्ट्र आणि तमिळमधल्या लोकांचं सांस्कृतिक देवाणघेवाण त्या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पुस्तकाचं अनावरण केलं, सौराष्ट्र तामिळ संगम प्रशस्ती, ज्याचं लेखन सोमनाथ कृषी संस्कृत विद्यापीठाने त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग नावाची जी काय कॅम्पस आहे तो त्या ठिकाणी द्वारका गुजरात इथं सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेलं आहे. नंतर आहे बघा, महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करणारं राज्य मध्य प्रदेश. नंतर राज्यातील स्पष्ट मालकी दस्तऐवज नसलेल्या विवादात जमिनी निषिद्ध यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतलेलं राज्य आंध्र प्रदेश. ओके. नंतर केरळ राज्यामध्ये एका रुग्णानं डॉक्टरवर हल्ला त्या ठिकाणी केला होता, म्हणून डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी एक विधेयक त्या ठिकाणी अध्यादेश त्या ठिकाणी केरळ राज्य सरकारनं मंजूर केला होता. सो रुग्णालय संरक्षण कायद्यात सुधारणा करण्यासाठी अध्यादेशाला मंजुरी देणारं राज्य आहे केरळ. इथून पुढं जे काही केरळ राज्यामध्ये रुग्णसेवा देणारे जे काही डॉक्टर्स वगैरे असतील त्यांना त्या ठिकाणी संरक्षण दिलं जाईल. नंतर आहे जगन्नाकू चेबुथम नावाची केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली सुरू करणारं राज्य आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्य सरकारनं अशा प्रकारची एक तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे, त्याचं नाव आहे जगन्नाकू चेबुथम, ज्याच्यामध्ये सरकारच्या एखाद्या विशिष्ट विभागाबाबत जर काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी नागरिक या प्रणालीवरती त्या ठिकाणी जाऊ शकतात. ओके, येस. सो आपण नेहमीप्रमाणे आता क्विक रिव्हिजनकडे जाऊयात. आपल्यासाठी क्विक रिव्हिजन हा मुद्दा फार जास्त महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. पाठीमागच्या अर्धा पाऊण तासात आपण जे काही शिकलेलं असतो ते परत एकदा क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी करत असतो. 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला, ज्याच्यानुसार प्रशासकीय अधिकार दिल्ली सरकारलाच असतील असा त्या ठिकाणी निर्णय होता. 2015 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अधिसूचना काढून हे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले होते आणि त्याच्या विरोधात आप सरकारनं त्या ठिकाणी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती. नंतर हा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन वगळता इतर सर्व प्रशासकीय अधिकार दिल्लीकडेच असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारकडे असतील. राज्यघटनेचा चौकटीत राहून केंद्र सरकारने आपली कामं करावीत, प्लस नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या म्हणण्याप्रमाणेच काम करावं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 69वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1991 मध्ये आणि दिल्लीसाठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या. त्यासाठी कलम 239 ए आणि 239 AB आहे. एकदा आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला होता की 239 ए खालीपैकी कशाशी संबंधित कलम आहे, तर दिल्लीसाठी विशेष तरतुदी. दिल्ली नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया या नावानं त्या ठिकाणी ओळखली जाते. सुप्रीम कोर्टानं असा आदेश दिल्यानंतर गृह मंत्रालयाने त्याच्या विरोधात एक त्या ठिकाणी अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशानुसार एका प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण. या प्राधिकरणाचे अध्यक्ष असणार आहेत मुख्यमंत्री, 2 सहसचिव त्याच्यामध्ये ॲज अ सदस्य म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. जर काही महत्त्वाच्या निर्णयाबद्दल यांचं मतभेद झाल्यास अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा नायब राज्यपालांना त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं नायब राज्यपालांची ओव्हरऑलच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांच्या मध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप त्या ठिकाणी वाढणार त्या ठिकाणी आहे. नंतर आहे बघा, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाच्या संस्थेचा अहवाल, ज्याच्यामध्ये 28 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील मंत्रिमंडळाचा अभ्यास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. याच्यानुसार गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत सर्वाधिक मंत्री कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. ओके. आणखीन एक महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी राहिल्या होत्या. मंत्रिमंडळामध्ये एकही महिला मंत्री नसलेली राज्य, 9 राज्यामध्ये एकही महिला मंत्री नाही आहे. महाराष्ट्रामध्ये पण तसंच आहे. 20 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये एकही महिला मंत्री त्या ठिकाणी नाही. पदवी अभ्यासक्रम पूर्ण 131 मंत्र्यांनी केला आहे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन 128 मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 51 ते 60 वयोगटात सर्वाधिक मंत्री त्या ठिकाणी आहेत. देशात महाराष्ट्रासह देशाच्या 11 राज्यातील मंत्री 100% मंत्री कोट्याधीश आहेत. महाराष्ट्रामध्ये 20 मंत्री आहेत, 20च्या 20 मंत्री कोट्याधीश त्या ठिकाणी आहेत. मंत्र्याच्या संपत्तीच्या संदर्भात सर्वाधिक संपत्ती कोणत्या राज्यातील मंत्र्यांकडे आहे, तर कर्नाटकमध्ये सरासरी 73 कोटी संपत्ती आहे. सर्वाधिक श्रीमंत असणारे जे काही 10 मंत्री आहेत, फक्त विधिमंडळातले त्यातल्या मध्ये 2 महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचा समावेश आहे, मंगलप्रभात लोढा आणि तानाजी सावंत. नंतर
प्रादेशिक पक्षांना जे काही अज्ञात उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये वाढ झालेलं आहे असं असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संस्थेचा अहवाल त्या ठिकाणी सांगतोय. अज्ञात स्रोत म्हणजे काय, तर 20,000 रुपयापेक्षा कमी देणगी येतात त्याचा स्रोत सांगण्याचं कोणतंच बंधन राजकीय पक्षांकडे त्या ठिकाणी नसतं. 21-22 मध्ये प्रादेशिक पक्षांना 887.55 कोटी इतका निधी अज्ञात स्रोतांकडून मिळाला आहे आणि त्याचं प्रमाण 76% त्या ठिकाणी आहे. ओके, येस. भविष्यामध्ये म्हणजे 26 जानेवारी 2024 या दिवशी देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय आणि त्याच्या निमित्तानं कर्तव्यपथावर होणारं जे काही पथसंचलन आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त महिला सैनिक समाविष्ट होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. मणिपूर राज्यामध्ये एका जमातीला अनुसूचित जातीचा दर्जा देण्यावरून काही वाद सुरू आहे. सो मतई नावाचा एक बहुसंख्याक समाज आहे, त्यांची मागणी आहे की त्यांना शेड्यूल ट्राईब्समध्ये समाविष्ट करून घेतलं जावं. परंतु त्याच वेळेला मणिपूरमधील नागा आणि कुकीसह इतर आदिवासी जमाती म्हणतात की अशा प्रकारे मतई समाजाला शेड्यूल ट्राईबचा दर्जा दिला जाऊ नये, त्याच्यावरूनच वाद त्या ठिकाणी सुरू आहे. सो मतई ही जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते हेच प्रश्न विचारला जाऊ शकतो. मतई 53% आहेत, म्हणजे 50%पेक्षा जास्त पॉप्युलेशन मणिपूरमध्ये मतई समाजाचे आहे, परंतु ते केवळ 10% भूभागावर राहतात आणि त्यांचं मैदानी प्रदेशावर वास्तव्य त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये छोटे बदल करण्यात आलेले आहेत. किरण रिजिजू यांच्याकडे जे काही केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालय होतं ते काढून घेण्यात आले आणि त्यांना नव्यानं केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय देण्यात आले आणि केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाचे नवे राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आहेत अर्जुन राम मेघवाल. तेलंगणा राज्याच्या नवीन सचिवालयाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सचिवालय त्या ठिकाणी आहे. नागालँडमधील अवंगखू हे भारत म्यानमार सीमेवरील पहिलं गाव त्या ठिकाणी आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयानं महिला सुरक्षेसाठी भरोसा नावाचा ॲप त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. केरला स्टोरीवर बंदी घातलेली राज्य आहेत पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू. केरला स्टोरी हा पिक्चर टॅक्स फ्री करणारी राज्य आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. प्रभू रामाची कथा सांगण्यासाठी एक थीम पार्क उभा करण्यात येणार आहे, ते थीम पार्क असणार आहे अयोध्या या ठिकाणी. ओके, नंतर नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंगचं कॅम्पस जे आहे ते द्वारका गुजरात येथे उभा करण्यात येणार आहे आणि त्याची पायाभरणी अमित शहा यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी देणारं राज्य आहे मध्य प्रदेश. नंतर आहे रुग्णालय संरक्षण कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशाला मंजुरी देणारं राज्य केरळ आणि आंध्र प्रदेश राज्यानं जगन्नाथू चेफुदन धम नावाची एक केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टल त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ओके, येस. आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो, परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.